नमस्कार. मी सुभाष सबनीस. आपण पाहत आहात सबनीशी. आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण एका अशा विषयावर संवाद साधणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या घराशी, संस्कृतीशी आणि जीवनाशी जोडलेला आहे. तो विषय म्हणजे श्रावण ऋतूंचा नव्हे, जीवनाचा उत्सव. ऋतूनाम कुसुमाकरः. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ऋतूंमध्ये मी वसंत आहे. परंतु भारतीय संस्कृतीने जर एखाद्या महिन्याला भक्ती, सौंदर्य, संयम आणि आनंद यांचा मुकुट घातला असेल तर तो महिना म्हणजे श्रावण. श्रावण जो पंचांगामध्ये फक्त 30 दिवसांचा असतो, पण माणसाच्या मनामध्ये तो वर्षभर फुलत राहतो. मित्रांनो, लहानपणी आपण एक दृश्य सगळ्यांनीच पाहिलं आहे. पहाटेच्या कोवळ्या प्रकाशामध्ये अंगणात सडा टाकलेला आहे, दाराशी रांगोळी काढलेली आहे, तुळशीसमोर तेवणारा दिवा, आकाशातून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, दूरवरून कानावर येणारा हरिपाठ आणि आईच्या मुखातून ऐकू येणारे विविध स्तोत्र. श्रावणमाशी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे. ही केवळ कविता नाही, तो महाराष्ट्राच्या मनाचा ठाव आहे. पण आपण कधी विचार केला आहे का, श्रावण आला की माणसाच्या मनात एवढा आनंद का दाटतो? केवळ सण येतात म्हणून, की निसर्ग स्वतःच आपल्याला काही सांगत असतो म्हणून? मित्रांनो, श्रावण म्हणजे निसर्गाची प्रार्थना आहे. उन्हाने करपलेली धरती पावसाने न्हावून निघते. वृक्ष नव्याने पालवी धरतात. ओढे, नद्या, धबधबे पुन्हा जिवंत होतात. जगण्याची नव्याने सुरुवात होते. निसर्ग जणू सांगत असतो, विचारत असतो, मी स्वतःला पुन्हा घडवतो आहे. तुम्हीही स्वतःकडे पुन्हा पाहणार का? मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी निसर्गाला कधी जिंकण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी त्याला समजून घेतले, त्याच्याशी मैत्री केली आणि म्हणूनच प्रत्येक ऋतूला जीवन पद्धती दिली. आयुर्वेद म्हणतो, हिताहार विहारशील. जो आहार विहाराचा समतोल राखतो त्याचे आरोग्य उत्तम राहते. पावसाळ्यामध्ये पचनशक्ती मंदावते, पाण्यातील सूक्ष्मजीव वाढतात, रोगराई पसरण्याची शक्यता वाढते. म्हणून श्रावणामध्ये उपवास, सात्विक आहार, औषधी वनस्पती, हलका आहार आणि संयम यांना महत्त्व आलेले आहे. आपल्या परंपरेमध्ये श्रद्धा आहे, पण ती विवेकाशिवाय नाही. कारण श्रावण हा शरीरापुरता नाही, तो मनाचाही ऋतू आहे. आज मानसशास्त्र सांगतं की संगीत मनातील ताण कमी करतं, ध्यान मन स्थिर करतं आणि सामूहिक प्रार्थना माणसामधील अंतर कमी करते. संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. काय विलक्षण दृष्टी आहे. झाडे, वेली, पक्षी, प्राणी हे सारेच आपले नातेवाईक आहेत. आज जगाला पर्यावरण वाचवण्याची भाषा शिकावी लागते आणि आपल्या संतांनी ती 400 वर्षापूर्वी जगून दाखवली. श्रावण म्हणजे कुटुंबालाही पुन्हा आणणारा एकत्र महिना आहे, पुन्हा एकत्र आणणारा महिना आहे. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, मंगळागौर, जन्माष्टमी हे फक्त सण नाहीत, हे आहेत गाठीभेटींची निमित्त, आपुलकीची पुनर्भेट आहेत. आज एका घरामध्ये 4 माणसे असतात, पण प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो. संवाद आहे पण संभाषण नाही. श्रावण आपल्याला सांगतो, थोडा वेळ स्क्रीन बंद करा, मनाची दारे उघडा. मित्रांनो, भारतीय संस्कृतीतील प्रत्येक पूजेमागे निसर्गाचा आदर आहे. बेलपत्र, तुळस, दुर्वा, नारळ, नागपूजन, नदीपूजन, बैलपूजा या सर्व गोष्टींमध्ये एक समान धागा आहे. माणूस निसर्गापासून वेगळा नाही, तो निसर्गाचाच एक अंश आहे. उपनिषदामध्ये सांगितलेलेच आहे की संपूर्ण विश्वामध्ये परमात्म्याचे दर्शन आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये झाड तोडण्यापूर्वी ही क्षमा मागितली जाते. आणि आता काय, जाऊ द्या, तो विषय आजचा नाहीये. या सगळ्या प्रवासाचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, श्रावणामध्ये आपल्याला देव शोधायला सांगतात का, की स्वतःला शोधायला सांगतात? मित्रांनो, 1 महिना तरी राग कमी करूया, मत्सर कमी करूया, लोभ कमी करूया, आई वडिलांसोबत निवांत बसूया, एखादं पुस्तक वाचू, एखादं झाड लावू, एखाद्या गरजूला मदत करू, मनात साचलेला अहंकार धुवून टाकूया. कारण खरी देवपूजा
देवळात नव्हे तर माणसाच्या आचरणात घडते. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. यापेक्षा मोठा धर्म तो कोणता? म्हणून मित्रांनो, श्रावण हा केवळ सणांचा महिना नाहीये, तो निसर्गाशी पुन्हा मैत्री करण्याचा महिना आहे. तो आरोग्याची नव्याने काळजी घेण्याचा महिना आहे. तो कुटुंबात प्रेमाचे दिवे पुन्हा लावण्याचा महिना आहे. तो संस्कृतीचे अर्थ समजून घेण्याचा महिना आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो स्वतःला पुन्हा भेटण्याचा महिना आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, हीच तर श्रावणाची प्रार्थना आहे. सर्व सुखी होत, सर्व निरोगी राहोत, सर्वांच्या जीवनात मंगल घडो. शेवटी एवढंच म्हणेल, श्रद्धेला विवेकाची जोड मिळाली की संस्कृती अधिक तेजस्वी होते. पुन्हा एकदा ऐका, श्रद्धेला विवेकाची जोड मिळाली की संस्कृती अधिक तेजस्वी होते. परंपरेमागील अर्थ समजला की आचरण अधिक अर्थपूर्ण होते. आणि श्रावण हा याच अर्थपूर्ण जीवनाचा उत्सव आहे. नमस्कार, मी सुभाष सबनीस आणि आपण पाहतात सबनिशी. पुढील भागामध्ये पुन्हा एका नवीन विषयासह, एका नवीन दृष्टिकोनासह भेटूया. तोपर्यंत नमस्कार.